I would now like to invite our esteemed cultural coordinator, Professor Yashwant Kare sir, to share his insights on today's program. आर्केन इल्युजन्स 2026 या आपल्या महाविद्यालयाच्या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित मराठी चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी, मालिका विश्व, जाहिरात विश्व या सर्व क्षेत्रातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, एक गुणवंत अभिनेत्री सन्माननीय वर्षा उसगावकर मॅडम, आपल्या विद्यापीठाचे प्रशासकीय प्रमुख अर्थात कुलसचिव, या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विलास नांदवडेकर सर, ज्यांच्या हातात विद्यापीठाच्या तिजोरीच्या चाव्या आहेत असे विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी सन्माननीय विकास देसाई सर, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण महोत्सव साजरा केला जातोय ते UMITचं तरुण, तडफदार आणि कुशल मार्गदर्शन करणारे नेतृत्व महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर योगेश नेरकर सर, ज्यांच्या अपार कष्टातून आणि कल्पनेतून हा संपूर्ण कार्यक्रम साजरा होतोय, ती संपूर्ण विद्यार्थी परिषद आणि त्या विद्यार्थी परिषदेचं नेतृत्व करणारी या महाविद्यालयाची जनरल सेक्रेटरी माझी सहकारी गायत्री, महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेच्या सांस्कृतिक कार्य विभागाची प्रमुख माझी सहकारी कल्चरल सेक्रेटरी प्राप्ती घरत, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझ्या महाविद्यालयातील माझे सर्व सहकारी प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी, कार्यालयीन स्टाफ, ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचं आपण कौतुक करणार आहे त्यांचे आई बाबा, ज्यांनी वर्षभर आम्हाला युवा महोत्सवमध्ये मोलाचं मार्गदर्शन केलं, ती सर्व माझी मार्गदर्शक मंडळी आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मी प्राध्यापक यशवंत काळे, उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाचा सांस्कृतिक कार्य विभागाचा समन्वयक या नात्यानं आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. काही क्षणापूर्वीच आपणा सर्वांच्या मंगलमय उपस्थितीत आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते पारंपरिक पद्धतीनं दीप प्रज्वलन झालं. ज्यांच्यामुळे हे विद्यापीठ उभं आहे ते महर्षी कर्वे, राजा शिवछत्रपती आणि स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी रोवला त्या सावित्रीबाई फुले यांना पुष्पांजली अर्पण करून या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. व्यासपीठावरील मान्यवरांच्या संमतीनं मी असं जाहीर करतो की आर्केन इल्युजन्स 2K26 इज ओपन नाऊ. मॅडम, तुमच्या माहितीसाठी सांगतो, खरं तर दरवर्षी हा कार्यक्रम 7 आणि 8 मार्च किंवा 8 आणि 9 मार्च असा आम्ही साजरा करतो. गेल्या वर्षी हा कार्यक्रम 7 मार्च आणि 8 मार्च होता. 2024 साली हा कार्यक्रम 8 आणि 9 मार्च असा होता, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे 8 मार्च हा दिवस संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आणि योगायोगानं संपूर्ण दक्षिण मध्य आशिया, संपूर्ण भारतातील एकमेव महिला विद्यापीठ आमचं विद्यापीठ आहे SNDT वुमेन्स युनिव्हर्सिटी. खरं तर काही तांत्रिक कारणामुळे हा कार्यक्रम 1-1.5 महिना लांबवला गेला. त्याबद्दल सर्व विद्यार्थिनींची कल्चरल कोऑर्डिनेटर, सांस्कृतिक कार्य समन्वयक म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. SNDT विद्यापीठाला 110 वर्षांची गौरवशाली परंपरा आहे. 5 विधवा विद्यार्थिनींना बरोबर घेऊन बरोबर 110 वर्षापूर्वी जुलैच्या पहिल्या आठवड्यात 1916 साली महर्षी कर्वेंनी पुण्यात या विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवली. आज बरोबर 110 वर्षानंतर जवळपास 1 लाख विद्यार्थी, 300हून अधिक कॉलेजेस, महाराष्ट्रासह इतर 7 राज्य, 2 केंद्रशासित प्रदेशात SNDTचा विस्तार झालेला आहे. म्हणजे 110 वर्षापूर्वी लावलेल्या इवलेशा रोपट्याचं आज एका वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. हा कार्यक्रम कला, क्रीडा, साहित्य आणि शैक्षणिक
या सर्व क्षेत्रात वर्षभर ज्यांनी भरीव कामगिरी केली त्या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचा हा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर या सकाळच्या सत्रानंतर जसं गायत्रीने सांगितलं, आज दुपारी आमच्या कॉलेजमधील 15 क्लासेस त्यांचा 10 मिनिटाचा एक परफॉर्मन्स अशी इंट्रा डान्स कॉम्पिटिशन होणार आहे. त्यात तत्पूर्वी एक रॉक बँडचा परफॉर्मन्स होणार आहे. संध्याकाळी एक कॉमेडी शो होणार आहे आणि संध्याकाळी 7 ते 10 मुंबईमधील अत्यंत नावाजलेली 15 कॉलेजेस आणि माझं कॉलेज असे 16 कॉलेजेस फॅशन शो सादर करणार आहेत. उद्या सकाळच्या सत्रामध्ये टॅलेंट हंट हा वैयक्तिक कला दाखवण्याचा कार्यक्रम आहे. त्यामध्ये जवळपास मुंबई शहरातील, नवी मुंबई, ठाणे, पालघर क्षेत्रातील जवळपास 40 कॉलेजेस आपली कला सादर करणार आहेत. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये माझ्या महाविद्यालयाची संपूर्ण 1600 मुलीमधून निवडलेली एक टीम आणि मुंबईतील इतर 15 कॉलेज अशी इंटर कॉलेजिएट डान्स कॉम्पिटिशन होणार आहे. 2 दिवसांचा हा संपूर्ण सोहळा अतिशय भरगच्च कार्यक्रमाने परिपूर्ण असलेला हा सोहळा असणार आहे. मॅडम, खरं तर 1916ला जरी आमच्या या विद्यापीठाची स्थापना झाली असली तरी विद्यापीठामध्ये अनेक विद्याशाखा शिकवल्या जातात. 1997 सालापर्यंत SNDT महिला विद्यापीठामध्ये स्वतःचं असं इंजिनिअरिंग कॉलेज नव्हतं. तत्कालीन विद्यापीठ प्रशासनानं काळाची गरज ओळखून 1997 साली याच शैक्षणिक संकुलामध्ये पहिलं मुलींच्यासाठी असलेलं अभियांत्रिकी महाविद्यालय, जे महाराष्ट्रातील पहिलं मुलींचं इंजिनिअरिंग कॉलेज आणि संपूर्ण मुंबई शहरातील पहिलं मुलींच्यासाठी असलेलं इंजिनिअरिंग कॉलेज 1997 साली याच ठिकाणी सुरू झालं. 2001 साली या महाविद्यालयातून पहिली बॅच इंजिनियर बनून बाहेर पडली आणि त्यावेळच्या मुलींनी ठरवलं की सर, आपला एक स्वतंत्र सांस्कृतिक महोत्सव पाहिजे. आणि 2000 साली फेब्रुवारी महिन्यात याच व्यासपीठावर SNDT विद्यापीठातील उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाचा पहिला सांस्कृतिक महोत्सव फेब्रुवारी 2001 साली याच व्यासपीठावर साजरा केला. आज 2020-21 मध्ये कोविडमुळे हा कार्यक्रम आपल्याला सादर करता आला नव्हता, परंतु इंजिनिअरिंगच्या मुली असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने आम्ही तो साजरा केला. आज हा 26व्या RK नियोजनचं उद्घाटन होताना आम्हा सर्व मंडळींना, टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, प्राचार्य आणि सर्व विद्यार्थ्यांना अत्यंत आनंद होत आहे. आम्ही फक्त शिक्षणात मॅडम पुढे नाही, शैक्षणिक गुणवत्तेचा विचार केला तर या महाविद्यालयात आतापर्यंत जवळपास 5000 मुली अभियांत्रिकीचं शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या आहेत. जवळपास 700 मुली उच्च शिक्षण घेऊन अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत. अगदी 4 लाखापासून 36 लाख रुपयापर्यंत वार्षिक वेतन आमच्या मुलींना दिलं जातं. मुंबईमध्ये सर्वाधिक पॅकेज देणारं आणि सर्वाधिक कंपनी येणारं VJTI आणि SPIT या 2 महाविद्यालयानंतर सर्वात चांगलं कॉलेज जर कुठलं असेल तर ते उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे. माझ्याकडे शिकणाऱ्या मुली ह्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुली आहेत. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत आणि असा एकही जिल्हा नाही की त्या जिल्ह्यातली मुलगी माझ्याकडे शिकत नाही. आमचं कॉलेज हे पैसे कमवण्यासाठी नाही तर गतिमान शिक्षणातून सामाजिक उन्नती हे ध्येय घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. आम्ही फक्त शैक्षणिक क्षेत्रात पुढे नाही, आंतर महाविद्यालयीन स्पर्धा असतील, विद्यापीठ स्तरावरील स्पर्धा असतील किंवा राज्य पातळीवरील स्पर्धा असतील, आमच्या मुलींना आम्ही खेळामध्ये सुद्धा प्रोत्साहित करत असतो. अनेक मुलींनी विद्यापीठ स्तरावर आणि राज्य स्तरावर खेळामध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवलेलं आहे. म्हणजे आम्ही शिक्षणात पुढे आहे, खेळात पुढे आहे. संस्कृतीत बाबतीत म्हणाल तर SNDT विद्यापीठात जवळपास 300 कॉलेजेस आहेत आणि त्यातलं टॉपमोस्ट कॉलेज जर सांस्कृतिकमध्ये कोण परफॉर्म करत असेल तर ते निश्चित उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे. मॅडम, तुम्ही सुद्धा तुमच्या कॉलेजच्या जीवनामध्ये युवा महोत्सव नावाचा एक प्रकार भाग घेतला असाल. प्रत्येक वर्षी प्रत्येक विद्यापीठातही युवा महोत्सव साजरा केला जातो. त्यामध्ये 5 प्रकार असतात: थिएटर, डान्स, म्युझिक, लिटररी इव्हेंट्स आणि फाईन आर्ट्स. या 5ही प्रकारामध्ये सर्वोत्तम ठरलेलं कॉलेज उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे. अगदी थिएटर म्हणाल तर 1 ॲक्ट प्ले, स्किट, स्ट्रीट प्ले, माईम, मिमिक्री असे अनेक प्रकार साजरे केले जातात आणि या सर्व प्रकारात उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा दरवर्षी पहिला नंबर असतोय. सामाजिक क्षेत्रात म्हणाल तर आमचं NSSचं युनिट सुद्धा अतिशय चांगलं काम करते. अनेक मुलींना राज्य पातळीवरील बेस्ट व्हॉलंटियर आणि रिपब्लिक डेला होणाऱ्या परेडमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत असते. NCC मध्ये आमच्या मुली
सैन्य दलात, वायू दलात सुद्धा काम करतायत. म्हणजे आमच्या मुली कुठेही कमी नाहीत. आणि हे सगळं करत असताना प्राचार्यांना किंवा विद्यापीठाला या कॉलेजची पब्लिसिटी करण्यासाठी एकही रुपया खर्च करावा लागत नाही, कारण आमच्या मुलीच आमच्या ब्रँड अँबॅसिडर आहेत. या सगळ्यांचं श्रेय आमच्या मुलींना जातं, माझे सर्व सहकारी प्राध्यापकांना जातं, माझ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जातं. आणि आमच्या सगळ्यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभे असणारे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश नेरकर सर. आणि हे सगळं करत असताना विद्यापीठ प्रशासनातील सगळे प्रमुख स्तंभ म्हणजे सन्माननीय कुलगुरू मॅडम असतील, सन्माननीय रजिस्ट्रार सर असतील, सन्माननीय फायनान्स ऑफिसर असतील, विद्यापीठातील प्रत्येक प्रमुख स्तंभाकडून आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळत असतो. आणि केवळ त्यांच्या पाठिंबामुळेच आम्ही हे सगळं करू शकतो. माझं हे थोडंसं लांबवलेलं प्रास्ताविक आहे, परंतु मी मराठी असल्यामुळं, दोन्ही अँकर बेंगॉली असल्यामुळं, थोडासा मराठीचा प्रॉब्लेम असल्यामुळं खरं तर पाहुण्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी माझ्याकडे झालेली आहे. त्यामुळं मी प्रास्ताविकाबरोबर सन्माननीय प्रमुख पाहुण्यांची ओळख ही जबाबदारी सुद्धा पार पाडत आहे. जे समोर बसलेले प्राध्यापक आहेत, प्राध्यापिका आहेत, नॉन टीचिंग स्टाफ आहे, त्यांना मॅडम वर्षा उसगावकर यांची वेगळी ओळख करून देण्याची कारण नाही, कारण मॅडम 90% 95% लोक मराठी आहेत. मुली म्हणाल तर मुली 18 ते 21 या वयोगटातली आहेत. तरी पण सगळ्यांच्यासाठी हे नाव अतिशय सुप्रसिद्ध आहे. तरी पण मी मॅडमची थोडक्यात ओळख करून देतो, कारण मी मराठी असल्यामुळं आणि मी ज्यावेळी कॉलेजला होतो त्यावेळी मॅडम त्यावेळेच्या सुपरहिट तारका होत्या. त्यामुळं पिक्चरची यादी, नाटकांची यादी प्रचंड मोठी आहे, केलेलं काम प्रचंड मोठं आहे. तरी पण पुन्हा एकदा सांगतो, मॅडम मूळच्या गोव्याच्या, त्यांची मातृभाषा कोकणी, घरचं अतिशय सांस्कृतिक आणि उत्तम वातावरण, 3 बहिणी सर्वात मोठ्या त्या. आणि मॅडम तुम्ही मुंबईला आल्यानंतर ज्यांना मराठी नाट्यसृष्टीतलं पितामह म्हटलं जातं, जे माझे शेजारी आहेत, दामू केंकरे सर, विजय केंकरे सर, त्यांच्या शेजारीच मी राहतो. या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नाट्य अभिनयाला सुरुवात केली. 1, 2, 3, 4 अशी अतिशय फेमस नाटकं त्यांनी मराठी रंगभूमीवर साजरी केली. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनातील टर्निंग पॉईंट म्हणाल तर 1990 साली, ज्या वर्षी मी 12वी पास झालो, त्या वर्षी गंमत जम्मत नावाचा एक मराठी पिक्चर आला आणि रातोरात वर्षा उसगावकर मराठी चित्रपट सृष्टीतील सुपरहिट तारका झाल्या. मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य केलेली 1990 ते 2000 या 10 वर्षातील एकमेव सुपरहिट मराठी तारका कोण असेल तर वर्षा उसगावकर मॅडम आहेत. कारण ज्यांना मराठी चित्रपट सृष्टीचं बाप म्हटलं जातं असे अशोक सराफ साहेब, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, त्यांचे बहुतांश सगळे पिक्चर या 3 ज्येष्ठ कलाकारांबरोबर झालेले आहेत. बरं, आज त्यानंतर मॅडम 90 ते 2000 हा कार्यकाळ तरी त्यांनी गाजवला असला तरी त्यांची कार्यशैली न थांबलेली आहे. त्यांनी अखंडपणे आज सुद्धा, काल मॅडम रात्री 12-12:30 वाजता त्यांचं शूटिंग संपून उशिरा घरी परतलेले आहेत. अगदी लेटेस्ट म्हणाल तर मराठी बिग बॉस मध्ये सुद्धा मॅडमनी काम केलेलं होतं. अनेक मालिका, अनेक चित्रपट, अनेक नाटकं. आणि काही कलाकार फक्त अभिनयात पुढे असतात, परंतु मॅडम तुमचा एक लाईव्ह परफॉर्मन्स सुद्धा मी बघितलेला आहे. कारण मॅडम स्वतः एक उत्तम नर्तिक आहेत, मॅडम स्वतः एक उत्तम गायक आहेत. आणि काही दिवसापूर्वी वर्षा उसगावकर नाईट्स नावाचा एक मोठा म्युझिकल प्रोग्राम त्या सादर करायच्या. तोही प्रोग्राम मी कॉलेज जीवन असताना साताऱ्याला बघितलेला आहे. त्यामुळं एक उत्तम गायिका, एक उत्तम नर्तिका, एक उत्तम अभिनेत्री, अशी अष्टपैलू अभिनेत्री आज आपल्याला पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत. हे खरं तर उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि SNDT वुमेन्स युनिव्हर्सिटी आमचं भाग्य आहे. मॅडम, संपूर्ण विद्यापीठ प्रशासन आपल्या शेजारी बसलेलं आहे. काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे या विद्यापीठाच्या सन्माननीय कुलगुरू डॉक्टर उज्ज्वला चक्रदेव आज येऊ शकल्या नाहीत, परंतु विद्यापीठाचे इतर स्तंभ, प्रमुख स्तंभ, तुमच्या उजव्या बाजूला असलेले कुलसचिव विलास नांदवडेकर सर, डाव्या बाजूला असलेले वित्त व लेखाधिकारी विकास देसाई सर, या सर्व विद्यापीठ प्रशासनाच्या वतीनं, माझ्या महाविद्यालयाच्या वतीनं, माझ्या प्राचार्यांच्या वतीनं, ॲज अ कल्चरल कोऑर्डिनेटर मी प्राध्यापक यशवंत काळे, माझे सर्व सहकारी प्राध्यापक प्राध्यापिका आणि माझ्या सर्व तमाम लाडक्या विद्यार्थिनी, सर्वांच्या वतीनं महिला विद्यापीठामध्ये एका ज्येष्ठ अभिनेत्रीचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद.